विद्यार्थी मित्रांनो, नेम रिएक्शनच्या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. नेम रिएक्शन्स खूप सोपे असतात. या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सगळं सोपं वाटणार आहे आणि केमिस्ट्रीची गंमत सांगू का? एखादी रिएक्शन आहे ना, त्यातला रिएजंट, समजा कॅटलिस्ट, ओके, प्रॉडक्ट हे फिक्स असतात हो. काही चेंजेस होत नाहीत. फिजिक्स सारखं नाहीये हे. सिंपल म्हणजे एकदा का रिएक्शन परफेक्ट केली ना, तर शेवटपर्यंत तुम्ही ते विसरणार नाही आणि बोर्डात सीईटीत चांगले मार्क मिळवणारच. आणि क्वेश्चन्स कसे येतात हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पण पहिला ही नेम रिएक्शन आहे कोणती ते ओळखा बघू रे. इथे मी कॅटलिस्ट ही रिडक्शन आहे. ओके. कसं काय रिडक्शन आहे मला कळालं सांगू तुम्हाला मी. हायड्रोजन ॲड करतोय ना आपण म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शनच आहे. ओके. बरं याचं नाव काहीतरी असणार आहे. पण इथं कॅटलिस्ट कोण आहे बघा. पॅलाडियम मेटल यूज होतोय. पॉइझन्ड विथ BaSO4. बेरियम सल्फेट म्हणूया आपण. अख्ख्या पुस्तकात केवळ एक रिएक्शन आहे जिथं पॅलॅडियम ऑन BaSO4 यूज केलंय आणि ती आहे रोसेनमॉन रिडक्शन. मग आता लक्षात राहिलं? बरं रोसेनमॉन रिडक्शन मध्ये होतंय काय, की या 2 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन याला सबस्टिट्यूट करतोय आणि हा क्लोरीन आणि यातला एक हायड्रोजन HCl वेगळा होतोय. बरं ही रिएक्शन तुम्हाला आली पाहिजे. आता मी सगळ्यात इम्पोर्टंट काय सांगतो बघा. जेव्हा CH3 ग्रुप येईल की नाही, बघा मी सांगतो तोंडी सांगणार आहे. तोंडी नको रे, देतोच मी. इथं जे मी लिहिलंय ते बघा CH3COOH. बघा याचं नाव काय लिहितोय मी ऍसिटिक ऍसिड. ऍसी नाव वापरलं. काय नाव वापरलं मी ऍसिटिक ऍसिड. आता इथं मी लिहितोय ऍसिटोनाइट्राइल. आता मी लिहितोय ऍसिटल्डिहाइड. ऍसिटिक अनहायड्राइड, ऍसिटिल क्लोराइड म्हणजे जेव्हा CH3 ग्रुप होईल तेव्हा ऍसी नाव येईल. मग याचं नाव आहे ऍसिटिल क्लोराइड. काय नाव आहे याचं? ऍसिटिल क्लोराइड. आता याचं मी रिडक्शन करणार आहे बाय युजिंग पॅलॅडियम पॉइझन विथ BaSO4. ओके. मग हा हायड्रोजन इथं येणार आणि मला जो प्रॉडक्ट तयार होऊन मिळणार आहे सी डबल बॉन्ड आणि इथं H येणार हा आहे कोण? हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि यासाठी तुम्ही जे ऑर्गॅनिकचं सेक्शन आहे हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन पर्यंत प्रत्येकाचं नेम, क्लासिफिकेशन हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. त्याचं नाव आहे ऍसिटल्डिहाइड आणि प्लस HCl वेगळा होणार. बरं इथं मी जर बेन्झीन रिंग घेतली तर सांगतो. आता मी जर इथं बेन्झीन रिंग घेतली तर हे बेन्झॉइल क्लोराइड होईल. काय होईल? बेन्झॉइल क्लोराइड. ऐका, मी काय लिहितोय बघा आता. बेन्झल क्लोराइड. हे कोण आहे? बेन्झॉइल क्लोराइड आणि इथं लिहितोय मी आता बेन्झिल क्लोराइड. अरे बघा ना, सगळ्या ठिकाणी बेन्झीन रिंग असणार आहे. सगळ्या ठिकाणी क्लोरीन आहे. पण बेन्झल क्लोराइड साइड चेन क्लोरिनेशन मध्ये शोधायचं. बेन्झिल क्लोराइड, बेन्झिल ग्रुप हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये अल्कोहोल मध्ये बघायचं. बेन्झिल अल्कोहोल. ठीक आहे. बेन्झिल क्लोराइड आयुष पीएससी नेम मध्ये स्टार्टलाच दिलेलं आहे. क्लासिफिकेशन मध्ये पण दिलंय. बरं आता इथं सांगतो. तर बेन्झॉइल क्लोराइडची मी जर रोसेनमन रिडक्शन केलं युजिंग पॅलॅडियम ऑन BaSO4 तर त्या केसमध्ये हायड्रोजन इथं येणार आणि मला जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो CHO लिहितो रे. बेन्झेनॉल्डिहाइड आणि HCl वेगळं होणार. मग काय अवघड आहे? झाली की रोसेनमन रिडक्शन कंप्लीट. पण थांबा ना. परीक्षेत येणारे प्रश्न जमतायत का ते बघूया ना आपण. परीक्षेत एक्झाम मध्ये आलेले प्रश्न जमतायत का बघूया आपण. शांतपणे व्यवस्थित लक्ष द्या. इथून प्रश्नाला सुरुवात करूया. आयडेंटिफाय द रिएजंट युज्ड फॉर द रोसेनमन रिडक्शन. अख्ख्या पुस्तकात एकच तो रिएजंट आहे रोसेनमन मधला पॅलॅडियम. सांगा ना. पॅलॅडियम ऑन BaSO4. दुसरा प्रश्न. बेन्झॉइल क्लोराइडचं बेन्झोनल तयार झालं. रिएजंट विचारलाय 2024 ला. 2024 ला. बेन्झॉइलचं बेन्झोनल रिएजंट विचारलाय 2021 ला. 1 ला विचारलाय. कॅटलिस्ट कुठला वापरलाय असं विचारलंय तर मी तुम्हाला सांगतो सेमच पॅलॅडियम ऑन BaSO4 हायड्रोजनेशन H2 पाहिजे कॉमा आणि पॅलॅडियम ऑन BaSO4 बस. रिएजंट कुठला आहे असं विचारलाय. तर हा प्रश्न कसा आलाय बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज एक्झाम्पल ऑफ रोसेनमन रिडक्शन. चार ऑप्शन मध्ये ज्या चार ऑप्शन असतात त्यातल्या ज्या ऑप्शन मध्ये पॅलॅडियम दिसला ना करेक्ट पॅलॅडियम ऑन BaSO4. आता इथं काय विचारलं बघा. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट formed when benzoyl chloride is reduced by hydrogen using palladium poisoned with barium sulfate. पॅलॅडियम म्हणलं की रोसेनमन रिडक्शन बेन्झॉइल क्लोराइडचं बेन्झेनॉल्डिहाइड तयार होणार. काय नेम रिएक्शन सोप्या वाटतात की नाही? किती सोपे प्रश्न आहेत. अरे किती वेळा आलेत सांगतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इथे विचारलंय कॅटलिस्ट. सांगतो. समजा 100 प्रश्न विचारलेत आतापर्यंत अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडचे 100 200
त्यातले हे नुसते एका रिएक्शनवरती 8 मी घेतलेत, सिलेक्ट केलेत. यासारखे अजून प्रश्न आहेत. जवळ-जवळ 15 ते 20 क्वेश्चन जर या कन्सेप्टवर असतील, तर 10% एकच आलं. मग अशा रीतीनं नेम रिएक्शन्स केल्या आपण सगळ्या. च्या ऑर्गॅनिक मधल्या, तर 10 ते 15 मार्क फिक्स. आणि सांगतो, या प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 4 ते 5 सेकंद. बेन्झोयचं बेन्झोन लिहिलं, रोसेनमंड, पॅलाडियम पॅलाडियम कॅटायन. इथं पॅलाडियम दिला, याचा तो रोसेनमंड असणार आहे. नेम ऑफ द रिएक्शन कुठे विचारलं होतं ना? ओके. इथं बघा आता हा प्रश्न. नेम ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. पॅलाडियम ऑन BaSO पर दिसलं? रोसेनमंड रिडक्शन. मग आता मला सांगा, ही आपली नेम रिएक्शन सीरीज किती छान आहे की नाही सांगा बघू? किती व्हिडिओज होतील याच्यावरती? 30-35 व्हिडिओ होतील. वायवा सीरीज 40-50 व्हिडिओ होतील. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डिफरन्शिएशन सीरीज, इंटिग्रेशनची सीरीज, गेल्या वर्षीच्या प्लेलिस्ट, इतका बेस्ट कंटेंट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. सबस्क्राईब करा ना. बरं, आणखीन तुम्हाला सांगतो. महत्त्वाचा मुद्दा सांगतो, लक्षात घ्या. आम्ही आहे ना, YouTube नोटिफिकेशन तुमच्यावर पोहोचवत नाही ना, आम्ही देऊ ना लिंक तुम्हाला. म्हणजे आम्ही आमचे व्हिडिओ जे इम्पोर्टंट आहे ते इमिडिएटली तुम्हाला पाठवू. फक्त हे 2 ग्रुप जॉइन करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.